नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघत आहे फिश करी, चवीला भारी लागणारी अप्रतिम। याचा स्वादही खूप छान येतो आणि बेचव अजिबात होत नाही। यामधील हे माशांचे जे पीस आहे ते छान असे चवदार होतात आणि पांचट सुद्धा लागत नाही। माशामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन डी यासारखे पोषक घटक असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत। तर माशांचं सेवन तुमच्या आहारामध्ये तुम्ही सुद्धा नक्की ठेवा। तर यापूर्वी मी फिश फ्राय रेसिपी ऑलरेडी अपलोड केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ते सुद्धा रेसिपी शिकायला मिळेल। तर इथं मस्त अशी चमचमीत स्वादिष्ट फिश करी खूप फार कमी मिनिटात होते आणि घरच्याच मोजक्या साहित्यात बनवलेली आहे। तर आता फिश करी खायला आपल्याला हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही, अशीच मस्त लाजवाब फिश करी घरीच बनवून खा। तर आपण फिश करी बनवायला सुरुवात करूया। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण मस्त अशी तर्रीबाज स्वादिष्ट लागणारी फिश करी बनवायला सुरुवात करूया। फिश करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। अर्धा किलोचा कतला मासा बाजारातून विकत आणला आहे आणि त्याचे छान असे मोठे मोठे तुकडे करून घेतले, तुम्ही बघू शकता। आणि 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, म्हणजे ओशाळ जो वास असते तो कमी होते। आणि यातलं पाणी नितळून सुद्धा घेतलं। इथं 2 मध्यम आकाराचे कांदे मी असे उभे काप करून घेतले, तुम्ही हव्या त्या आकारात कांदा कापून घेऊ शकता। एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलं, खोबऱ्याचे काप आहे काही, आणि इथं 10 लसूण पाकळ्या आहे, अर्धा इंच इतका आलं आहे, कोथिंबीर घेतली। सुक्या मसाल्यामध्ये आहे 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा फिश करी मसाला आहे, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार आपल्याला मीठ लागेल। आता सगळ्यात अगोदर आपल्याला इथं हे फिश मॅरिनेट करून घ्यायचे आहे। तर इथं मी लाल तिखट घालून घेते थोड्या प्रमाणात, किंचित हळद आणि चवीनुसार मीठ। हे छान हाताने व्यवस्थित लावून घ्यायचा हा मसाला याला, तुम्ही बघू शकता। मस्त असं मी हातानेच चोळून चोळून हा मसाला लावत आहे, बघा छान सगळीकडे लागला आहे। तर बऱ्याच जणांना फिश करी आवडत नाही कारण ती पांचट लागते म्हणून। तर मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगते। तर ही फिश आपल्याला अशी मॅरिनेट करून घ्यायची, म्हणजे त्याला चव छान लागते। यामध्ये हवं तर तुम्ही अर्धा लिंबाचा रससुद्धा घालू शकता, पण मी तर स्किप करते, नाही घातला तरी काही हरकत नाही। आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटे आपण मुरवण्यासाठी हे मासे ठेवूया। सर्वप्रथम इथं मी तवा गरम करून घेतला आहे, यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि कांद्यावर अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं, किंचित थोडं, आणि हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। आणि बघा इथं छान सोनेरी रंग आला आहे कांद्याला। आता हा काढून घेते मी। आता खोबऱ्याचे कापसुद्धा भाजून घ्यायचे आहे, फक्त 2 मिनिटासाठी हे खोबऱ्याचे काप आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त हलका रंग चेंज झाला याचा, जास्त भाजायची नाही तर मग ते जळतील। काढून घेते मी हे। आता यामध्येच आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे आणि टोमॅटोवरती आपल्याला लसूण आणि आलंसुद्धा भाजून घ्यायचं आहे। यावर थोडं तेल घालूया, हे बघा। आणि इथं आता फक्त 2 मिनिटासाठी हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे, हे बघा। आता गॅस करायचा बंद, छान व्यवस्थित हे असं भाजून घेतलं मी। आणि तुम्ही बघू शकता लसणाचा रंग छान चेंज झाला आहे। तर या फिश करीमध्ये लसूण खूप साऱ्या प्रमाणात वापरा, कारण कुठल्याही प्रकारचा मासा असू द्या त्याला एक ओशाळ वास असतो, तो कमी व्हावा म्हणून लसूण खूप साऱ्या प्रमाणात वापरायचा। इथं मी 10 छान लसणाच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या घेतल्या आहे, 1 लसणचा खगाटा वापरला तरी काही हरकत नाही। आता हे मिश्रण मी थंड करून घेते, नंतर मिक्सरला याचं वाटण करून घेणार आहे। आता सगळ्यात आधी इथं कढईमध्ये 2 चमचे तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे। आणि इथं बघा तेल हलकंसं गरम झालं आहे आणि इथं मी मसाल्याचं वाटणसुद्धा करून घेतलं आहे। आणि इथं बघा आपला कांदा टोमॅटो लसूण
कोथिंबीर याचं सुद्धा वाटण करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटण मी करून घेतलं. आता हे वाटण यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त व्यवस्थित गॅस मंद आचेवर ठेवून हे वाटण कमीत कमी 3-4 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. आणि इथं 3-4 मिनटं हे वाटण छान मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं आहे. मस्त असा सुगंध भारी येत आहे. आता यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे. लाल तिखट, हळद, फिश करी मसाला, धनेपूड आणि चवीनुसार मीठ. लक्षात ठेवा मीठ बेतानच घाला, कारण आपण माशांच्या तुकड्यांना सुद्धा मीठ लावलेलं आहे. पण मासा मॅरिनेट करण्यासाठी ठेवला होता म्हणून मिठाचं प्रमाण थोडं कमीच घाला, नाहीतर मग हे खारट होईल. आता हा मसाला तेल सुटेपर्यंत 2-3 मिनटासाठी छान परतून घेऊया. आणि इथं 3-4 मिनटे छान मसाला मी व्यवस्थित परतून घेतला आहे. मस्त असं मसाल्याला तेल सुटलं आहे आणि मस्त असा सुरेख वास येतो आहे. यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालते. आणखी यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया. आणि यामध्ये मी टोटल 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी तरीवाज हा फिश करीचा रस्सा इथं मी बनवला आहे. आता गॅस मंद आचेवरच ठेवून याला एक उकळी आणून घ्यायची आहे. आणि बघा इथं छान एक उकळी आली आहे, तरीसुद्धा आली आहे. बघा छान असा तवंग आला आहे. आपल्याला उकळत्या रस्स्यामध्ये हे माशांचे तुकडे घालून घ्यायचे आहे. इथं मी व्यवस्थित 15 मिनटे मॅरिनेट केले आहे. आता यामध्ये एक एक करून घालून घ्यायचं. 15 मिनटं छान मुरले आहे. याने काय होईल, फिश करीमध्ये खाल्ले तरीसुद्धा माशांचे तुकडे बेचव होतील नाही, पांचटसुद्धा लागतील नाही. तर तुम्ही ही टिप फॉलो करा, म्हणजे तुमची ही फिश करी पांचट होणार नाही. छान हे माशांचे तुकडे असे चवदार होतील. गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि फक्त जास्त शिजवायची गरज नाही, फक्त 3-4 मिनिटे छान शिजून घ्यायचे. इथं मी 4 मिनटासाठी फक्त हे माशांचे तुकडे शिजून घेते. आणि इथं 4 मिनटं मी व्यवस्थित ही फिश करी शिजवून घेतली आहे. हे जे मासे आहेत हे सुद्धा व्यवस्थित शिजले आहे, तुम्ही बघू शकता. बघा मस्त असा कट रस्सा झाला आहे. तवंगही छान आला आहे. क्या बात आहे, वाव. मस्त असा सुगंध घरभर दळवळला आहे. बघा आता गॅस करायचा बंद आणि याला सर्व करूया. आणि तुम्ही बघू शकता इथं आपली फिश करी बनवून तयार आहे. बघा काय दिसते भारी. मस्त अशी तरीबात झाली आहे. बघताक्षणी तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटेल. आणि यातला तुम्ही फिशसुद्धा बघू शकता छान असा शिजला आहे. फक्त फिश शिजवताना एक गोष्टीची काळजी घ्या, जास्त प्रमाणात शिजवू नका. फार तर याला 3-4 मिनटे शिजवा, फक्त झाकण नका ठेवू. जर तुम्ही झाकण ठेवलं तर मग ह्या आपले माशांचे जे पीस आहे ते जास्त प्रमाणात शिजवल्याने अशी भाजीमध्ये त्याचे तुकडे तुकडे होतील आणि मग ती भाजी खायला छान लागणार नाही. तर झाकण न ठेवता 4 मिनटासाठीच ही अशी मंद आचेवर शिजवून घ्या. ही टिप मात्र लक्षात ठेवा. आणि तुम्ही बघू शकता छान मासे जसे तसे आहे, एकही तुकडा पडला नाही, व्यवस्थित शिजले आहे आणि मस्त असं तरीसुद्धा आली आहे. तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तर तुम्ही आज वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.